हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये सध्या मोठी प्रशासनिक घडामोड घडली असून महिला तहसीलदार शारदा दळवी यांना अखेर शासनाने निलंबित केले आहे। या निर्णयामुळे वसमत परिसरात चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे। गेल्या काही महिन्यापासून तहसीलदार शारदा दळवी या विविध वादांमुळे चर्चेत होत्या। शेतकऱ्यांच्या तक्रारी, अवैध गौण खनिज उत्खनन, वीटभट्ट्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यावर स्थानिक नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती। या पार्श्वभूमीवर शासनाने कारवाई करत त्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे। निलंबन कालावधीत त्यांना हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत होत असून वसमतकरांनी प्रशासनाने उचललेल्या या पावलांचे समाधान व्यक्त केले आहे। तथापि या प्रकरणात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे हा निलंबन आदेश कायम राहणार की पुन्हा रद्द होणार? कारण याआधीही वसमत येथे नियुक्तीवर त्यांची बदली झाली होती, परंतु त्यांनी त्या आदेशाला आव्हान देत बदली रद्द करून पुन्हा पदावर रुजू झाल्या होत्या। यामुळेच नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे। जर हा निलंबन आदेशही भविष्यात मागे घेतला गेला तर शासनावरील सर्वसामान्यांचा विश्वास कमी होईल, अशी ही चर्चा रंगू लागली आहे। आता या प्रकरणात शासन पुढे कोणती भूमिका घेते आणि अंतिम निर्णय काय होतो याकडे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। लोकपरिवर्तन न्यूजसाठी वसमतवरून भगवान जाधव।